नमस्कार मित्रांनो. आजकाल 40-45 वर्षानंतर अनेक लोकांना बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, हृदयाचे आजार यासारख्या समस्या सुरू होतात. अनेक लोकांना रोज गोळ्या घ्याव्या लागतात. पण काही लोक असेही असतात की 60 वर्षाचे झाल्यानंतरही त्यांना बीपी नाही, शुगर नाही आणि कसलीही औषधे नाहीत. हे कसे शक्य होते? यामागे कोणतीही जादू नसते. यामागे असतात काही साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या सवयी. आज आपण अशाच काही सवयी जाणून घेणार आहोत, ज्या पाळल्यास दीर्घकाळ निरोगी राहता येते. नंबर 1. सकाळी लवकर उठण्याची सवय. निरोगी लोकांमध्ये एक गोष्ट समान असते, ते सकाळी लवकर उठतात. लवकर उठल्यामुळे शरीर ताजेतवाने राहते, मन शांत राहते, पचन व्यवस्थित होते. सकाळची शुद्ध हवा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. नंबर 2. दररोज चालण्याची सवय. नियमित चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. चालण्यामुळे हृदय मजबूत होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, शुगर कमी होण्यास मदत होते. दररोज 30 ते 40 मिनिटे चालणे खूप फायदेशीर आहे. नंबर 3. साधा आणि घरगुती आहार. जास्तीत जास्त निरोगी लोकांचा आहार साधा आणि घरगुती असतो. त्यांच्या आहारात भाजी, डाळ, भाकरी, फळे असते. जास्त तळलेली आणि जंक फूड ते टाळतात. नंबर 4. जास्त साखर टाळणे. साखरेचे जास्त सेवन केल्याने वजन वाढते, शुगरचा धोका वाढतो. म्हणून गोड पदार्थ मर्यादित प्रमाणातच खावेत. नंबर 5. मीठ कमी खाणे. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. म्हणून लोणचे, चिप्स, पॅकेट फूड यासारखे पदार्थ कमी खावेत. नंबर 6. नियमित व्यायाम. फक्त चालणेच नाही तर थोडा व्यायाम करणेही आवश्यक आहे. उदाहरणार्थ स्ट्रेचिंग, योग, प्राणायाम हे केल्याने शरीर लवचिक राहते. नंबर 7. मानसिक ताण कमी ठेवणे. ताण हा अनेक आजारांचे मुख्य कारण असतो. जास्त ताण असल्यास बीपी वाढू शकतो, झोप कमी होऊ शकते. म्हणून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 8. पुरेशी झोप. दररोज 7 ते 8 तास झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली झोप घेतल्याने शरीराला विश्रांती मिळते, हार्मोन्स संतुलित राहतात. नंबर 9. व्यसनापासून दूर राहणे. निरोगी राहण्यामागील एक मोठे कारण म्हणजे वाईट सवयीपासून दूर राहणे. आजकाल अनेक लोकांना धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, गुटखा यासारख्या सवयी असतात. या सवयींचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. धूम्रपान केल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात, हृदयावर ताण येतो, रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. तसेच मद्यपान केल्याने यकृतावर परिणाम होतो, वजन वाढते, शुगर वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच जे लोक या सवयींपासून दूर राहतात त्यांचे आरोग्य सामान्यतः चांगले राहते. नंबर 10. सकारात्मक विचार आणि आनंदी राहणे. मन निरोगी असेल तर शरीरही निरोगी राहते. जे लोक सतत चिंता, राग, ताण यामध्ये राहतात त्यांना अनेक आजार होण्याची शक्यता जास्त असते. पण जे लोक आनंदी राहतात, हसतमुख असतात, सकारात्मक विचार करतात त्यांचे आरोग्य चांगले राहते. म्हणून शक्य तितके मन शांत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 11. भरपूर पाणी पिण्याची सवय. शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाणी कमी पिल्यास थकवा येतो, शरीर गरम होते, पचन बिघडू शकते. म्हणून दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, रक्तभिसरण सुधारते. या पुढचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. नंबर 12. वजन नियंत्रणात ठेवणे. जास्त वजन हे अनेक आजारांचे मुख्य कारण असते. जास्त वजन असल्यास बीपी वाढण्याची शक्यता असते, शुगर होण्याचा धोका वाढतो, गुडघ्यावर ताण येतो. म्हणून योग्य आहार आणि नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नंबर 13. रोज थोडा सूर्यप्रकाश घेणे. सूर्यप्रकाशामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते. विटॅमिन डी मुळे हाडे मजबूत राहतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणून सकाळी 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसणे फायदेशीर असते. नंबर 14. शरीर सक्रिय ठेवणे.
आजकाल अनेक लोक दिवसभर मोबाईल, टीव्ही किंवा खुर्चीवर बसून राहतात. यामुळे शरीराची हालचाल कमी होते. शरीर सक्रिय ठेवण्यासाठी घरातील कामे करा, बागकाम करा, चालण्याची सवय लावा. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. नंबर 15, वेळेवर जेवणाची सवय. जेवण वेळेवर न केल्यास पचनावर परिणाम. कधी कधी लोक खूप उशिरा जेवतात, जेवण टाळतात. यामुळे ऍसिडिटी, पचनाचे त्रास होऊ शकतात. म्हणून शक्यतो नियमित वेळेवर जेवण करा. नंबर 16, ताजे आणि घरचे अन्न खाणे. बाहेरचे फास्ट फूड जास्त खाल्ल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी घरचे ताजे अन्न, भाजी, डाळ, फळे हे खाल्ल्यास शरीराला योग्य पोषण मिळते. नंबर 17, दरवर्षी आरोग्य तपासणी. जरी आपल्याला कोणताही त्रास नसला तरी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल यांची माहिती वेळेवर मिळते आणि जर काही समस्या असेल तर ती लवकर लक्षात येते. मित्रांनो, आजकाल अनेक लोकांना लहान वयातच बीपी, शुगर आणि इतर आजार होतात. पण काही लोक 60 वर्षांनंतरही निरोगी राहतात. यामागे कोणतीही गुपित नसते, फक्त काही चांगल्या सवयी असतात. जर आपण योग्य आहार, नियमित चालणे, व्यायाम, चांगली झोप, सकारात्मक विचार या गोष्टी अंगीकारल्या तर आपणही दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. खरे सांगायचे तर मित्रांनो, पैसा, संपत्ती किंवा मोठे घर यापेक्षा निरोगी शरीर असणे हे सर्वात मोठे सुख आहे. म्हणून आजपासून स्वतःसाठी एक छोटा निर्णय घ्या. आपल्या शरीराची काळजी घ्या, योग्य आहार घ्या आणि निरोगी सवयी अंगीकारा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या कुटुंबातील लोकांबरोबर जरूर शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी आरोग्याबद्दल योग्य माहिती मिळू शकते. आणि अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीबरोबर. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.